बजरंग सोनवणेचा मुलगा त्याचा मेन आपण सूत्रधार आहे। हे आरोपी दररोज कुणाबरोबर फिरतात, ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, ते कुणाबरोबर असतात, या सगळ्या परिस्थितीवरून आता खरं दुर्दैव आहे की या पीडितांच्या पत्नीला विष प्यावं लागतंय, पीडिताच्या भावाला उपोषण करावं लागतंय। लाज वाटली पाहिजे या प्रशासनाची। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसऱ्या नाही। आम्ही काय सावध राहायची लेकर आहेत का? कष्टकरी आमच्या विलास घुलेंना अशा प्रकारे मारलं जातंय। ही लोकशाही आहे का काय ठोकशाही आहे? आणि त्यामुळं आम्ही म्हणतो की ही वेळ खरं दुर्दैव आहे। आणि मी जर हा पायंडा पाडला आणि त्याला मोकाट सुटला, जर तो आमच्या ताब्यात सापडला, जर कायदा त्याला शिक्षा देऊ शकला नाही ना, तर इथं जे आता शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने आम्ही म्हणतोय त्याला अटक करा। जर परिस्थिती चिघळली आणि तुम्ही आम्हाला भाग पाडला ना, आम्हाला तुम्ही दाखवून देताय की सत्तेच्या पुढं काहीच नाही, सत्तेच्या पुढं खरं काहीच नाही, मग जर तो या सगळ्या चिडलेल्या बांधवांना जर सापडला तर मग त्याला न्याय बांधवांनी द्यायचा का? आंदोलनकर्त्यांचे मोर्चा करून असं म्हणणं आहे की खासदार पुत्रावरती कारवाई झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे, मात्र कारवाई होत नाही। नक्कीच या आता आपण बघितलं गेल्या 1 वर्षामध्ये एका खुनावरनं कशा प्रकारे अख्ख्या महाराष्ट्रातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इथं तळ ठोकला होता, तंबू ठोकून थांबले होते। मग असाच आमच्या भटक्या विमुक्तातला आमचा एक वंजारी बांधव त्याचा निर्गुण खून होतोय आणि तो खून असा तसा नाही। ह्या स्टँडिंग इथले खासदार आहेत, त्यांचा मुलाचे सगळे कार्यकर्ते आणि त्याचा मेन रोल असलेला ह्या बजरंग सोनवणेचा मुलगा त्याचा मेन आपण सूत्रधार आहे। आज 21 जूनला हा खून झालेला आहे। त्याच्यानंतर सगळे सीडीआर आले, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की बाबा असा फोनवर बोलत होता। ही सगळे आरोपी दररोज कुणाबरोबर फिरतात, ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, ते कुणाबरोबर असतात, या सगळ्या परिस्थितीवरून आता खरं दुर्दैव आहे की या पीडितांच्या पत्नीला विष प्यावं लागतंय, पीडिताच्या भावाला उपोषण करावं लागतंय। लाज वाटली पाहिजे या प्रशासनाची। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसऱ्या नाही। आम्ही काय सावध राहायची लेकर आहेत का? गृहमंत्री फडणवीस साहेब, आमचं तुम्हाला विचार नाही, या सत्तेच्या समीकरणामध्ये एक खासदार तुम्हाला गमवायचा नाहीये म्हणून आमच्या एका भटक्या विमुक्त आमच्या कष्टकरी आमच्या विलास घुलेंना अशा प्रकारे मारलं जातंय। ही लोकशाही आहे का काय ठोकशाही आहे? आणि त्यामुळं आम्ही म्हणतो की ही वेळ खरं दुर्दैव आहे। आणि जर असं एखाद्या खुन्यांच्या सूत्रधाराला, पैसा पुरवणाऱ्याला आणि त्यांना सगळा लॉजिस्टिक सपोर्ट करणारा हा खासदाराचा पोरगा, त्याला अटक करण्यासाठी आमच्या महिला माता माऊल्यांना रस्त्यावर यायला लागते भर उन्हात। ही ज्यासारखी लाजेची शर्मेची बाब ही महाराष्ट्रासाठी नाही आहे। तुम्ही जर हा पायंडा पाडला आणि त्याला मोकाट सुटला, जर तो आमच्या ताब्यात सापडला, जर कायदा त्याला शिक्षा देऊ शकला नाही ना, तर इथं जे आता शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने आम्ही म्हणतोय त्याला अटक करा। जर परिस्थिती चिघळली आणि तुम्ही आम्हाला भाग पाडला ना, आम्हाला तुम्ही दाखवून देताय की सत्तेच्या पुढं काहीच नाही, सत्तेच्या पुढं खरं काहीच नाही, मग जर तो या सगळ्या चिडलेल्या बांधवांना जर सापडला तर मग त्याला न्याय बांधवांनी द्यायचा का? खरं तर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अमित शहाची भेट घेतली, त्यामुळं खासदार पुत्रावरती कारवाई होत नाही, अटक होत नाही, असं आंदोलनकर्त्यांचं माझं तेच म्हणणं आहे ना। तुम्हाला ते डिलिमिटेशन बिल आणायचंय, त्यासाठी तुम्ही एका खासदाराची बेरीज करताय, त्यामुळं कुठंतरी मग तिकडं दिल्लीमध्ये जाऊन वाटाघाटी होतात। आमच्या भटक्या विमुक्ताच्या पोराच्या टाळूवरचं लोणी खाणार आहे का तुम्ही? त्याच्या मड्यावरचा त्याच्या मृत्यूचा आणि त्याच्या त्या मृतदेहाचा तुम्ही सौदा करताय एका खासदारासाठी? ही शर्मेची बाब आहे। उर्वरित जबाबामध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव आलं असलं तर अटक होऊन चौकशी केली जाते का नाही? त्याची चौकशी केली पाहिजे। आणि तुम्ही CID चौकशी करता का? CID चौकशी करता, सेंट्रल एजन्सी येऊन द्या ना। CID कुणाच्या अंडर आहे? सेंट्रल एजन्सी येऊन द्या, SIT प्रोब नेमा। पण परिस्थितीजन्य पुरावे आपण जे म्हणतो सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स, हे आरोपी दररोज कुणाबरोबर असायचे, ते दररोज कुणाबरोबर उठायचे बसायचे, ते कुणाचे कार्यकर्ते,
ह्याच्यावरनं आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या महाराष्ट्रामध्ये एका खंडणीच्या प्रकरणामधनं आमच्या धनंजय मुंडेंना आरोपी करण्यात आलं. तिथं SIT चालली, तिथं काही पुरावे नसताना त्यांचा राजीनामा घेतला. मग हाच न्याय या प्रकरणामध्ये तुम्हाला देऊ वाटत नाही? आणि याचं तर सहभागाचे पुरावेत, अख्खा जिल्हा जाणतो. हे आरोपींनी कुणाच्या सांगण्यावरनं कोणाच्या कारणावरनं हे सगळं केलंय. पण हे राजकारण एखाद्याच्या मृत्यूच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं पर्यंत आलेलं आहे. आणि हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही आहे. तुम्ही आम्हाला भाग पाडताय, आम्हाला दाखवून देताय ज्या धनंजय मुंडेंचा काही संबंध नव्हता त्यांचा तुम्ही एक राजकीय बळी घेतलाय. आणि इथल्या खासदाराचा पोरगा सहभागी आहे, पण त्याला तुम्ही अभय देताय का? तर केंद्रातला तुमचा एक खासदार कमी होईल म्हणून. शेवटचा प्रश्न असणार आहे, आता काय कारवाई अपेक्षित आहे? कारण की हे सगळे लोक रस्त्यावरती उतरत आहेत पुरवणी जबाबामध्ये नाव घेतल्यानंतर. हा आमचं सगळ्यात पहिलं म्हणणं, याला लवकरात लवकर अटक करा. या हरामखोरला आता आम्हाला कळतं, कायदा आम्हाला कळतो. म्हणजे चार्जशीट फाईल झाली, बाकीचे आरोपी आहेत, मग एखाद्याचा जामीन होऊन द्यायचा, म्हणजे त्या जामिनाच्या बेसवर याचा अटकपूर्व जामीन करून घ्यायचा आहे. हे आम्हाला कळत नाही. त्यामुळं आम्हाला येड्यात काढू नका. आणि हा आता वनवा पेटलेला आहे, तो महाराष्ट्रभर पेटेल. मी पुण्यामधनं आलो आहे, आम्ही OBCचं काम करतो. आमचे गुणरत्न सदावर्ते आलेत. आणि आमचा हा सगळा जो पिचलेला रंजलेला गावगाड्यातला जो घटक आहे OBC घटक, त्याच्यावर कसा दिवसा ढवळ्या खून होतोय, कशी आरेरावी होती का? आता खासदाराचा पोरगा आहे म्हणून उद्या उठून मग आमच्या घरातल्या बाया घरात घुसताल, आमच्या महिलांना काही बोलताल का? आता खासदाराचा पोरगा आहे म्हणून. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर ॲडव्होकेट मंगेश ससाने यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आता बीडमधून हा वनवा पेटलाय, हा वनवा महाराष्ट्रभर जाईल अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते त्यांनी दिल्या गेल्या. तर आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवी शेफ सोबत सचिन मुंडे, सूर्य मीडिया, बीड.